माझं नाव श्रुतिका कारभारी बल्लाळ. माझा स्कोर 655. बायोमध्ये मला 340 मार्क्स आले. छान, तुझं अभिनंदन. तर तू अभ्यास कसा केली? बायोचा अभ्यास प्रत्येक चॅप्टर पॉईंट टू पॉईंट म्हणजे वर्ड टू वर्ड रीड करायची, लाईन टू लाईन. त्यात जे पॉईंट्स आपल्याला हार्ड जातात ते साईडला लिहून ठेवायचे आणि रीडिंग म्हणजे जे पॉईंट्स हार्ड जातात ते प्रत्येक वेळेस म्हणजे काही दिवसांनी त्याला वाचत राहायचं. तर तुझा भाऊ पण माझ्याकडून मेडिकलला लागलेला आहे, तर तुला भावाचा काही फायदा झाला का? म्हणजे एक सपोर्ट असते, आपल्याला भीती वाटत नाही जेव्हा तो सांगतो ना कसा अभ्यास करायचा. गायडन्स असते आणि तो बस एक प्रश्न विचारायचा, तुझं बरोबर चाललंय की नाही सगळं. मग ते कॉन्फिडन्स यायचा की हो. तर तुझी शाळा जर बघितली एकदम रुरल एरियामध्ये आहे, तर तुझी 10वी पर्यंतची शाळा कोणती आहे? श्री छत्रपती शाहू विद्यालय. तरी पण तू 10वी पर्यंत तिथं शिक्षण घेऊन आज नॅशनल लेवलच्या नीटमध्ये एवढे चांगले गुण मिळवलेले आहेत. तर त्या जे काही नीटमध्ये सक्सेस मिळालेला आहे, तर त्याचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? स्कूल म्हणजे शाळा शिकवायचे आणि घरी पण माझी दीदी वगैरे अभ्यास घ्यायची माझा आणि टीचर्स पण शिकवायचे, त्यामुळं कधी प्रॉब्लेम नाही आला. आणि दीदी कसं एक्स्ट्रा पॉईंट्स पण सांगायची जे बुक्समध्ये नाहीत, कारण तिचं जास्त शिकलेली होती. तिचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये शिक्षण झाल्यामुळं मला केमिस्ट्रीमध्ये जास्तच इंटरेस्ट आहे. क्लासमध्येच मॅक्सिमम म्हणजे जे तुम्ही शिकवायचात ते मॅक्सिमम क्लासमध्येच कवर व्हायचा ते पॉईंट. मग घरी गेल्यावर त्याला जरी एकदा पाहिलं तरी ते होऊन जायचं पॉईंट. म्हणजे 10 मिनिटात बायोचं जे क्लासमध्ये शिकवलं आहे ते एकदा रीड केलं ना NCERTतून, तर मग ते पॉईंट क्लिअर व्हायचा. तुला वर्गामधल्या पेपरचा टीचिंगचा कसा फायदा झाला? वर्गातले पेपर्स ते म्हणजे बायोच्या रीडिंगशिवाय टेस्ट पण इम्पॉर्टंट आहेत. टेस्टमुळे आपल्याला कळते की आपण कोणता पॉईंट आपला वीक आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा चॅप्टर वाचतो तेव्हा आपल्याला वाटते की 99% कव्हर झाले. तुझं नीट की ऑफ सक्सेस काय आहे? डेली अभ्यास केला ना तर एक कॉन्फिडन्स येते, म्हणजे नेक्स्ट आपल्याला आणखी रीडिंग करू वाटते, अभ्यास करू वाटते. तू दररोज किती तास अभ्यास करायचे? 6-7 तास असं इफेक्टिव्हली 6-7 तास अभ्यास करायचे. तर आता जी परीक्षा मुलं नीट देणार आहेत त्यांना काय सांगणार तू? त्यांना स्वतःशी प्रामाणिक राहा. आपण जे करायलो ते व्यवस्थित करायलो की नाही, आणि आपल्याला माहीत असते की आपलं कोणता पॉईंट वीक आहे ते आपण केला पाहिजे. नाही असं बायो आपल्याला सिम्पल वाटते सब्जेक्ट आणि सोपा पण जाते म्हणून आपण रीडिंग करत राहतो. पण फिजिक्सचे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असते. काही जण फक्त बायोचीच रीडिंग करतात. तर अगोदर मला फिजिक्स हार्ड जायचं, पण त्याच्यानंतर फिजिक्स फेवरेट वाटायचं. तर क्लासमधल्या टेस्टमध्ये तुला किती मार्क यायचे? मला 600 अबोव यायचे, 630, 640 असे. निकाल लागल्याच्या नंतर घरामध्ये वातावरण कसं तयार झालं? सर छान, सगळे खुश होते. खुश होते? छान. आणि भैया काय म्हणला? ते म्हणला खूप छान मार्क्स घेतले. बरं, छान. तुझं भरपूर अभिनंदन. आणि तू जे काही नीटचं क्लासमधले पेपर आहेत, ठीक आहे, त्या पेपरमध्ये आणि नीटच्या पेपरमध्ये तुला काय फरक वाटला, काय सिमिलॅरिटी वाटली? क्लासमधले पेपर नीटच्या एक्झामपेक्षा हायर लेवलचेच होते, कारण ते सॉल्व केल्यावर जेव्हा नीटचा पेपर समोर आला तेव्हा असं वाटलं की खूप इझी पेपर आहे. आणि टाईम पण क्लासमध्ये माझं मॅनेज होत नव्हता. क्लासमधल्या टेस्टमध्ये माझे काही क्वेश्चन सुटायचे नेहमी, तर तिथे बरोबर टाईम पुरला कारण ते इझी वाटला क्लासपेक्षा. येस, म्हणजे क्लासमध्ये होणारे पेपर भरपूर टफ असतात, NCERT बेस्ड असतात आणि विदिन सिलेबसमध्ये असतात. त्या कम्पॅरेटिव्हली नीटमधले पेपर हे थोडेसे सोपे असतात. इथले हार्ड दिल्यामुळे ते सोपे वाटले तुम्हाला. तर तुझं भरपूर भरपूर अभिनंदन. ओके, थँक्यू बेटा.